करा अक्का साहेब. रावलं नाही म्हणून आले. तुम्ही नव्हतात म्हणून वाट बघत बसले होते तुमची. काय काही गोष्टी ना आपल्या हातात आहेत तोपर्यंतच बोललेल्या बरं. लांबण कशाला लावताय, मुद्द्यावर या. हे बघ, तुझ्यात आणि सुजात जे काही झालंय ना त्यामुळे तुमचं नातं जास्तच उसवत चाललंय. खरं का? हे सांगायचं होतं तुम्हाला? नाही, जे काय सांगायचं होतं ते तर तुला माहितीच. पण अक्का, यावेळी जर असा डोक्यात राग घेऊन तू वागत राहिलीस ना तर तुमच्या दोघातलं नातं आहे की नाही फाटून जाईल पार. होय का? झालं तुमचं बोलून, या आता. अक्का, का अशी वागतेस ग? एवढं मोठं मन आहे तुझं, मग का आत्ताच अशी वागते? ते लेकरू तुझा आशीर्वाद घ्यायला आला होता, त्याला लांब केलंस. अगं त्याच्या मनाचा जरा तरी विचार कर. कमाल वाटते आम्हाला तुमची. आमच्या पाठची सख्खी बहीण आहात. ज्याला आपल्या इथले लोक फायनान्स करायला नकार देत होते तोच ना? तोच तर आहे साहेब. गेल्या काही दिवसात संजूची पोलीस भरतीची परीक्षा होती. त्या काळात आपलं फार बोलणं झालं नाही, पण त्या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी केली. आणि पैसे पैसे कुठनं आणले? बहिणी साहेब, इच्छा तिथे मार्ग काढला कसा तरी. कसा तरी म्हणजे? प्रायव्हेट फायनान्सर. म्हणजे ब्याज बट्ट्यावाला सावकार गाठला असं म्हणा ना, सरळ सरळ. एनिवेज दादासाहेब, तर आहे साहेब, इनिशियल लेवलवर कामं सुरू आहेत. आणि या आठवड्यात कुसुम फार्म या नावाने माझी फर्म सुद्धा रजिस्टर केली. एवढं सगळं कुणालाच काही न सांगता? असो, करा. तुम्हाला हवं ते करा. तुमच्या आयुष्यात दखलंदाजी नाही करणार आम्ही, तसं ठरलंच आहे. पण तुमच्या या उपद्व्यापांना आमचं नाव देऊ नका. नमस्कार करते. असं बस. जावई बापू, संजू कुठं दिसेना? येईलच इतक्यात. अहो संजू घरीच आहे अजून. काय झालं, आम्ही एकत्रच निघणार होतो. मोनाचा फोन आला, म्हणाली मला रस्ता सापडणार नाही, तू ये माझ्या बरोबर. आव, पर मी तर मोनीला चल म्हणलं तर मला म्हणली नको काकू. हे असं असतंय बघा या पोरींचं. आणि आई साहेब दिसत नाहीत कुठं, आल्या नाहीत काय? त्या पण येतील. सुजा आला. आला का पट्ट्या? मी आलोच. मला शंका होती तू येणार आहेस की नाही. आमच्याबद्दल शंका? मग नाहीतर काय, काल फोनवर किती ऑफ वाटलास. काय झालं, वहिनी तर लिटिल बोललास आणि तिथेच तर चुकलं. म्हणजे अहो काही नाही भैयासाहेब, का ढाब्यावर काय कमी लढतरी असतात का? हा, जाऊ दे, सोडून द्या. बरं ऐक, मी जरा कामात आहे. तू संजूला फोन लाव आणि विचार कुठपर्यंत पोहोचलीस. ते बॅटरी लो आहे फोनची. बॅटरी लो आहे तरी बघतो, रेंज पण नाही हो. बरं ठीक आहे, मी लावतो. हो रवी दादा, गाडी पांग घ्या थोडी. मागं कशाला घ्यायची गाडी? हो, ते आईसाहेब भूमिपूजनला निघालेत ना. हा? रवी, ह्यात लई झाला, बास झाला आता. ए बाई, प्रेमातीच करावं, तू जाईपर्यंत करावं. मला सांग, दादासाहेबांनी असं प्रेम तुझ्यावर केलं तर तुला आवडणार नाही होय? पण काय, त्याच्यासाठी ना बायकोनी पण तेवढंच प्रेम करावं लागतं. आणि तू तर
आमच्यात पडू नका बेबी मावशी. गंदे सर. हो हो लगेच पोचतो. निघतो लगेच. येस येस. बेबी मावशी म्हणतात ना, आपण बायकोची काळजी घेतली तर वरचा आपली काळजी घेतो. पटलंय बघ मला. काय रे, काय झालं? अगं फायनान्सरचा फोन होता. बोलवलंय मला ऑफिसमध्ये. कदाचित पैसे दे. खरंच? माझा प्रश्न सुटणार आहे बेबी मावशी आता. अयो अंबाबाई पावलीच म्हणायची. बरं चला मी निघतो. आणि ह्याच्यामुळे ते अजूनच भंजळून जाईल आणि अजून चुका करेल, ज्याच्यामुळे सुजितचा तिच्यावरचा विश्वास पार संपून जाईल. सध्या माझ्यात आणि सुजित मध्ये तेवढा एकच काट आहे, संजीवनी ढाले पाटील. एकदा का तो बाजूला झाला ना का मग सगळा वाडाच आपलाय. अप्पे लई स्पीड मारू न ग. अगं आपल्याला ते दुसऱ्या मजल्यावरनं पडून फुटणार ओव्हर कॉन्फिडन्स वाला अंड नाही व्हायचंय. आपल्याला लई लांब जायचंय माहिती, लई लांब जायचंय आपल्याला. माझं ओपन चॅलेंज आहे तुला, संजीवनी रणजित ढाले पाटील. नाही तुझ्या नाकावर टिचून ढाले पाटलांची सून झाले ना तर अपर्णा मोरे नाव नाही सांग. अहो काय आलीस का तू? काय झालं? अशा वेळी का झोपले? तब्येत बरी आहे ना तुमची? हो बरी आहे. तुझीच वाट बघत होतो. बसल्या बसल्या डोळा लागला. बस. आई साहेबांची पूजा तरी होत्या. अगं ते नुसते नमस्कार करायला येत आहेत. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. झोप. अहो पण आत्ता काही करू शकणार आहोत का आपण? नाही ना. झोप. तुम्ही पण झोपा. हसायला काय झालं? चांगली झोपली होतीस. फुकटचं टेन्शन घेतलंस की नाही? फुकटचं टेन्शन. तुम्ही विसरताय का? मी पंजाबरावांची मुलगी आहे. देणेकरांच्या तगाद्याची सवय आहे मला. तुम्हाला नाहीये ना म्हणून काळजी वाटते. नको काळजी करूस. झोप शांत. तुम्ही पण.